नमस्कार, मी राजेंद्र गुरु आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरुकी. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी एक आपल्याला न्यूज अजून एक आनंदाची बातमी आली. ते म्हणजे की भारताने या लास्ट फायनान्शियल इयरमध्ये जो मार्च 24ला जो एंडिंग इयर झालं, त्या एंड इयरपर्यंत भारताचे जे फॉरेन रेमिटन्स होते ते 129 बिलियन एवढे झाले. द हायेस्ट इन द वर्ल्ड. मला वाटतं सेकंड मॅक्सिको म्हणजे $68 बिलियन त्यांनी रेमिटन्स त्यांच्याकडे मिळाले आहेत. त्याच्या खालोखाल तिसऱ्या नंबरला चायनाने 48 बिलियनचं. म्हणजे इंडियाने वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे की हे फॉरेन रेमिटन्स म्हणजे जे डायस्पोरा वर्ल्ड वाईड आहे इंडियाचा, किंवा लोक जे स्किल लोक आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, सायंटिस्ट आहेत आणि इतर क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत इतर वर्ल्डमध्ये, त्यांनी जे कमवलेले पैसे आहेत ते मनी ऑर्डरचे, एकदा सोप्या भाषेत सांगितलं त्यांनी इंडियामध्ये डॉलरच्या रूपात पाठवलेले मनी ऑर्डर म्हणजेच रेमिटन्स. म्हणजे जे पैसे पाठवले जातात बँक ते बँक थ्रू पाठवले जातात. त्याच्यामुळे समजा काही लोक US मध्ये आहेत, UK आहेत, मिडल ईस्टमध्ये आहेत, वर्ल्ड वाईड आहे, एशियन कंट्रीमध्ये आहेत, लॅटिन अमेरिकामध्ये आहेत, किंवा दुसरीकडे कुठेही ऑस्ट्रेलियन खंडामध्ये आहेत. तर जिथे इंडियाचे लोक जे स्किल लेबल आहेत, अनस्किल लेबल आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जे कमवलेले बाहेरचे पैसे ते डॉलरच्या रूपात इंडियामध्ये पाठवतात. त्याला रेमिटन्स असं म्हणतात. आणि हे रेमिटन्स आपली 129 बिलियन एवढी झालेली आहे. लास्ट फायनान्शियल इयर म्हणजे मार्च 23ला ती 125 बिलियन होती. ती आत्ता 129 बिलियन म्हणजे 4 बिलियननी एका वर्षात 4 बिलियननी ती वाढवलेली आहे. आता हे का वाढले आहे, तर मेन आपलं का एवढं आपल्याला बिलियन्स डॉलर्स येतात, कारण आपला जो डायस्पोरा आहे तो एज्युकेटेड आहेत, टेक्नोक्रेट आहेत. बरेचसे जे लोक आहेत ते CEO आहेत, कंपनीमध्ये मॅनेजर आहेत, रिसर्च करतात. आणि हे जी स्किल लेबल आहेत जे इंडियामधून शिकून बाहेर गेलेले आहेत, किंवा त्यांची पहिली पिढी आहे किंवा दुसरी पिढी आहे, आणि ते त्यांच्या पॅरेंट्सला पैसे पाठवतात बाहेरून. तर ती आणि हे एक कुठल्याही देशासाठी हे एक चांगली जमेची बाजू आहे. कारण हे जे पैसे येतात त्याने त्या देशाची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली होते. कारण फॉरेन करन्सी येते, फॉरेन गंगाजळी वाढते, किंवा त्याला जो फॉरेक्स असतो आपल्या देशाचा, तो फॉरेक्स वेगवेगळ्या करन्सीमध्ये तो वाढला जातो. आपण डॉलरमध्ये असतो, काही पाऊंड्समध्ये असू शकते, युरोमध्ये असू शकेल, पण आपण ज्या फॉरेन करन्सी वेगवेगळ्या असतो त्या वेगवेगळ्या प्रकारे ठेवतो. पण ज्यावेळेला भारतामध्ये येतात त्यावेळेला त्या समजा रशियामध्ये असेल तर रुबेल असेल तर रुबेल कन्वर्ट करून तो डॉलरमध्ये पाठवला जातो, किंवा मिडल ईस्टमध्ये असेल किंवा गल्फमध्ये असतील तर त्या देशाच्या करन्स्या ह्या डॉलरमध्ये कन्वर्ट करून त्या इंडियामध्ये पाठवल्या जातात. तर ही एक आनंदाची बाब आहे, ती शेअर करायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रपंच केला. मित्रांनो, हा आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.